वडोदरा एक्सप्रेसवे जसं झालं, टनलिंग झालं, 4.5 किलोमीटरच्या पलीकडे आम्ही नवी मुंबईत प्रवास करू शकतो मोरबे या गावी. तसंच जर रेल्वे झाली, बोगदा जर तयार झाला, तर मला असं वाटतं की नवी मुंबईत आपण 15-20 मिनटात जाऊ शकतो. आणि रेल्वेला खर्च कमी आहे, 50 कोटी कर पर किलोमीटर आहे, मेट्रोपेक्षा कमी खर्चाची आहे आणि गरिबाला परवडणारी आहे, तिकीट स्वस्त असल्यामुळे. आणि खरवई, जुईली, मानकिवली आणि हा जो परिसर आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तिथल्या लोकांना, तिथल्या पॅसेंजरला सगळ्यात जवळचं स्टेशन असेल तर तो चामटोली कासगाव. मी आदरणीय अश्विनी वैष्णव यांना धन्यवाद देतो. त्यांनी गडकरी साहेबांनी शिफारस केली, त्यांनी खूप पाठपुरावा केला आणि आपले मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी मुख्यमंत्रीपदाचं चार्ज स्वीकारल्याबरोबर त्यांनी ही रेल्वे करावी अशा प्रकारचं पत्र रेल्वे मंत्र्यांना दिलं होतं. METP 3A मध्ये घ्यावी असे आदेश दिले होते आणि त्याची मला वाटते तंतोतंत अंमलबजावणी होते. रेल्वेने निर्णय घेतला की याच्या सर्वेक्षण करून अंतिम अहवाल ते रेल्वे बोर्डाला सादर करणार आहेत आणि लवकरात लवकर रेल्वे मंजूर होईल. कासगाव आणि डोंगराच्या पलीकडे मोरबे आणि मोरबेच्या पलीकडे परत कामोठे, हे साधारण 4-4.5 किलोमीटर इथून कासगाव ते मोरबे आहे आणि मोरबेच्या पुढे साधारण 12-13 किलोमीटर कामोठे आहे. आणि त्यामुळे 18 किलोमीटर आपल्याला फक्त कामोठेपर्यंत प्रवासाला लागेल आणि कामोठ्याला लागूनच खारघर असल्यामुळे तिथे सगळा एअरपोर्ट पण जवळ आहे. म्हणजे आता 18 किलोमीटरच प्रवास होईल.